नमस्कार. माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी आज आपल्या समोर आपल्या ग्रामपंचायतच्या सन 2021 ते 25 या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर आलो आहे. आज आपल्या समोर येण्याचं एकच कारण आहे की गेले 10 वर्षे तुम्ही मला सत्ता दिली, मला म्हणजे माझ्या सहकाऱ्यांसह जी सत्ता दिली तिचा 10 वर्षामध्ये जो काय लेखाजोखा आहे, जे कामं केलेत ते कामं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला करायचं आहे. म्हणून मी तुमच्या समोर आज या निमित्ताने आलो. वास्तविक पाहता आमच्या अगोदर गेले 50 वर्ष ज्यांच्याकडे ग्रामपंचायतीची सत्ता होती त्याच्याकडे आपण जर बारकाईनं पाहिलं तर 50 वर्षामध्ये यांनी काय केलं याचं तुम्हाला सगळा अभ्यास तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याला सांगायची गरज नाही. तसं पाहता गेले 10 वर्ष जो काय गावाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, कसोशीनं प्रयत्न करत असताना या समोरच्या व्यक्तींनी कामं बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि हे तुम्ही पाहिलेले आहेत. वास्तविक बघता हे जे ॲलिगेशन करतात, म्हणजे आरोप करतात, प्रत्यारोप करतात की यांनी काही केलं नाही, गावाचा विकास केला नाही, गाव वेगळ्या मार्गाने नेलं. खरं पाहता गाव कोणी वेगळ्या मार्गाला नेलं याच्या अगोदरचा इतिहास तुमच्या समोर आहे. ज्यावेळेस काम करीत असताना सरकारी पैसा गावामध्ये कसा येईल या दृष्टीने गेले 10 वर्ष आम्ही आपल्यासमोर भरपूर आणून ठेवलेला आहे आणि जो पैसा आणला तो गावाच्या विकासासाठी आणला. मी स्वतःच्या विकासासाठी तो कुठेही वापरण्यासाठी तो आणला नाही, पण गावाचा विकास करत असताना की तो विकास होऊ नये हा या षडयंत्रकारी लोकांचा प्रयत्न तुम्ही 10 वर्षे पाहिलेला आहे. कामं करीत असताना कामं मंजूर झालेली कामं आपण करत असताना त्यांनी कामं बंद पाडले. गेले मागच्या 10 वर्षाला आपण जी टाकी मंजूर करून आणली होती ती टाकी यांनी होऊ दिली नाही. पाण्याचा प्रश्न इतका बिकट असताना यांनी लोकांच्या तोंडचं पाणी ओढून घेतलं. आणि तसं पाहता आपण आज वाड्या वस्त्यावरती पाणी लोकांना देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. जिथं पाणी नाही, जिथं पाईपलाईन नाही अशा ठिकाणी पाईपलाईन नेल्या, त्या पाईपलाईनसुद्धा यांनी अडवण्याचं काम केलं. हे करत असताना मला एक समजलं नाही का यांची जी काही स्थिती आहे ती असं मला एक वाटतं, न शब्द वापरलेले बरं असंही कधी कधी वाटतं, पण हे विकृतखोर लोक आहेत की गावातल्या लोकांचा जे काय आपण म्हणतो का कुठंतरी विकास झाला पाहिजे, गावाच्या अडचणी सुटल्या पाहिजे या हिशोबाने जी काम करत असताना यांनी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आणल्या आहेत. त्यानंतर आपण टाकी होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करत असताना आपण ही टाकी इथं राजकीय दृष्टीने आपल्याला आडवं येऊन काम होऊ नये म्हणून आम्ही पुढच्या स्टेजला गेलो आणि मुख्यमंत्र्यांकडून पेयजल योजनेतून गेले 34 लाखाची टाकी मंजूर करून आणलेली आहे. ती टाकी होत असताना सगळ्या गावांनी त्याचं एकंदरीत सगळं पाहिलेलं आहे की ती टाकी होऊ नये म्हणून ग्रामसभेमध्ये किती अडथळे आणले गेले, जागेसाठी किती अडथळे आणले गेले, हे सगळं पार करून आपण ही टाकीसुद्धा उभी केली. आता हे कामं करत असताना कामं किती केले तर ह्या पंचवार्षिकचं जर सांगायचं गेलं तर टोटल 50 कामांची मी लिस्ट आपल्या या मतदानाच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्यासमोर मी पत्रकं छापून हे कामं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आता करतो आहे. आणि जे या लोकांनी, षडयंत्रकारी लोकांचे काही भलं बुरं यांच्या डोक्यात फक्त बुरंच आहे, भलं मात्र नाही. आणि कामं होत असताना मागच्या पंचवार्षिकला बॉडीसुद्धा बरखास्त करण्याचं काम यांनी केलं होतं. ते 5 वर्ष आपण यांच्या प्रयत्नांना अपप्रयत्नांना आपण यश येऊ दिलं नाही. ते 5 वर्ष आपण कामं केले. त्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये आपण तोच प्रयोग केला आणि कुठंतरी लोकांना वेगळं काहीतरी सांगून लोकांना वेगळ्या मार्गाने लावण्याचं काम हे करत असतात. तर ह्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला एक माहीत आहे की या पंचवार्षिकच्या अर्जाच्या निमित्ताने छाननीच्या टायमाला माझ्या घरातील तिघांचेही अर्ज बाद करण्याचं काम यांनी राजकीय षडयंत्र वापरून तो बाद करण्याचं काम यांनी केलं. त्याचं कारण असं आहे
की हा कुठेही कितीही प्रयत्न करून राजकीयदृष्ट्या म्हणा, कायदेशीर म्हणा, आडवं आणून म्हणा, हा बाजूला हटत नाही. आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की ह्या घराला आपण राजकारणातून परावृत्त केल्यानंतर एक हाती तंबू आपलाच राहणार आहे. या प्रयत्नातून त्यांनी माझ्या घराचे तिन्ही अर्ज उडवले गेले. आणि आज लोकांना सांगतात का आपले 2 सीटं बिनविरोध आलेत. 2 सीटं बिनविरोध आले नाहीत, त्याचाही तुम्हाला प्रत्यय पुढे येईल. कारण हे करत असताना त्यांनी वाटेल ते प्रयत्न करून आमचे अर्ज उडवले गेले. याचाच अर्थ गावाचा विकास होऊ नये हा त्याच्यातला एक भाग आहे. कारण त्यांनी लोकांपुढं सांगताना सांगतात का आम्ही खोड छाटलंय, आता फांद्या कधी छाटू. अरे बाबांनो, फांद्या तुम्ही छाटायला तुमचे हात एवढे वर जात नाहीत. झाडाच्या शेंड्यापर्यंत हात जाणे इतकी तुमची ताकद नाही. तुमची जर ताकद असती तर तुम्ही समोर लढायला पाहिजे होतं आमच्या पुढे. आणि लोकांच्या मतदानाचा आदर करून तुम्ही तो मान्य करायला हवा होता. परंतु ते न करता तुम्ही कुठंतरी प्रेशराईज करून लोकांना प्रेशर आणून तुम्हाला सीटं उभे करण्यासाठी सीट जर मिळत नसेल तर तुम्ही कामगारांना प्रेशर आणून उभं केलं. तसं आम्ही आमच्यामध्ये जे सहानुभूतीची लाट आहे त्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये या सर्व लोक आपल्याबरोबर आहेत हे सांगण्याची गरज नाही. आज तुम्ही पाहताय की काम करत असताना आम्ही कुठलाही प्रकार राजकीयदृष्ट्या असेल किंवा कुठलाही कोणाचं वाईट मन असेल तिथंही काम करण्याचं आम्ही कमी केलेलं नाही. आता नारळ फोडण्याच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक काही पैलू त्यांनी पुढे आणले. त्यांनी असं सांगितलं की बाबा ह्या गावाचा विकास करायचा. त्यांनी भास्करराव पेरे म्हणजे पाटोद्याचं यांनी तिथे उदाहरण दिलं की त्या गावासारखं आपल्याला गाव करायचं. मोफत पाणी दिलं पाहिजे, गरम पाणी आंघोळीला दिलं पाहिजे, दळण फुकट दिलं पाहिजे. जर यांचं पाणी देण्याची दानत होतीच तर मला जे बोलत होते ही उदाहरण देत होते त्यांच्याच वस्तीला गेले 50 वर्ष यांनी पाणी देऊ शकले नाहीत. मी मात्र सत्तेवर आल्यानंतर एकच पाहिलं का या वस्तीला आत्तापर्यंत जो अन्याय झाला तो अन्याय आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पहिलं त्या वस्तीला पाणी दिलं, कोंबडवाडीला पाणी दिलं. आणि तीच ब्राह्मणी वस्ती आज आम्ही गेले 10 वर्षे त्यांना पाणी देतो, कोंबडवाडीला पाणी देतो. आणि तिथलाच माणूस कुठेतरी बाहेर गावी राहून सांगतो का मी अमक्याचा मुलगा आहे, तुम्ही मला ओळखत नाहीत, म्हणून मी माझी ओळख करून देतो. अरे बाबा, ज्यांची तुम्ही ओळख करून देता, तुम्ही जर लोकांना माहीत नाही तर गावाचा विकासाचं भास्करराव पेरेंचं कशाला उदाहरण देता. मी कोणाचीही कधीही रेसमध्ये किंवा कोणाच्याही बराबरी करण्याची आपल्याला ताकद नाही. मी फक्त काम करण्याची जी ताकद आहे तीच तुमच्या समोर आज ठेवून आपण एक दिलाने काम करतो आहोत. आणि हे करत असताना सगळी तुमची साथ जोपर्यंत मला राहील तोपर्यंत एकंदरीत सर्व गावाचा विकास करण्यासाठी, घराचा विकास नव्हे मी माझ्या गावाचा, आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आटोकाट शेवटच्या थेंबापर्यंत काम करणार आहे. म्हणून हे सगळे चित्र डोळ्यासमोर ठेवून तुम्ही 50 वर्षातला इतिहास तुमच्या डोळ्यापुढे घ्या आणि गेल्या 10 वर्षातला घ्या. जेवढ्या अडचणी त्यांनी आणल्या त्या अडचणी पार करून जो काही आपण कार्यक्रम करतो आहोत, जे काही कामे करतो आहोत, कुठून कसा पैसा उपलब्ध करायचा हा रात्रंदिवस माझा ध्यास असतो. आणि कामही क्वालिटीबाज कसं करायचं हेच माझं एक एकंदरीत. तुम्ही कुठल्याही गावाचं जरी पाहिलं त्या कामांची क्वालिटी आणि आपल्या कामांची क्वालिटी ही तुम्हाला एकंदरीत याच्यावरून तुमच्या निदर्शनात येईल. म्हणून हे जे काय आपल्या समोर येऊन तुम्हाला खोटं नाटं सांगतात आणि तुम्हाला त्यांनी कुठंतरी भुलवण्याचं काम करतात. कोणी काम बिचारा कर्मचारी असेल तो त्याचं काम करताना त्या कामाचं श्रेय म्हणून, त्या कामाचं फळ म्हणून, त्या कामाची किंमत म्हणून त्याला पगार दिला जातो. तो पगारही तुम्ही 8-8 महिने देत नाहीत. आणि पुन्हा मला सांगताय की तुम्हाला कामावून काढू, आम्ही तुमचं पोट भरतो. अरे ही बोलण्याची पद्धत नाही. लोकशाहीमध्ये तुमचं काहीच नाही, जे आहे ते समाजाचं आहे. समाजाचं आहे म्हणल्यानंतर तुम्ही समाजाचं तुम्ही मान्यच केलं पाहिजे. पण ती करण्याची दानत तुमच्यात नाही. तुम्ही मला कामं होऊ नये म्हणून कोर्ट कचऱ्या, अनेक ठिकाणी माझ्यावर केसेस करणं, हा जो काही प्रकार चालू आहे, पण त्याच्यातूनही मला मार्ग काढून मी त्रास घेऊन जनतेसाठी तुमच्यासाठी तुमच्यासमोर येत आहे. आणि हे तुम्हाला सांगण्याची कुठलीही गरज नाही. यांनी गेली 5 वर्ष ज्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभेमध्ये यांनी किती अडथळे आणलेत, ते कसे काय करत होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही.
सगळी जनता ही तुम्ही सुज्ञ आहात. आता पूर्वीसारखं कोणी अडाणी राहिलेलं नाही. म्हणून हे करत असताना तुम्ही या षडयंत्रकारी लोकांना बरोबर घेणार आहात का, हा खरा माझा सवाल आहे. म्हणून आपण काम करताना हे काम तुमच्याच आशीर्वादाने कसं होईल. आपण या स्टेजवर काम करत असताना मी बाहेरही सांगतो की खऱ्या अर्थाने माझ्याबरोबर गोरगरीब जनता आहे आणि ती जनता खरी म्हणजे ती ताकद आहे. त्याच ताकदीच्या जोरावरती आज आपण जो विकास करतो आहोत तो विकास खऱ्या अर्थाने तुमच्याच ताकदीनं करतो आहोत. भास्कर पणशे हे फक्त एक माध्यम आहे. म्हणून हे करत असताना की आपण या सगळ्या गोष्टी या बाजूला ठेवून फक्त गावाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एक दिलाने काम करावं असंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. त्याचं कारण असं आहे की मी जर तुम्हाला लिस्ट द्यायला गेलो तर त्याला वेळ पुरणार नाही. परंतु बाय हँड म्हणजे हातोहात मी पत्रकं तयार केलेली आहेत आणि ती पत्रकं आपल्या प्रत्येक घरी पोहोचवण्याचं प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही या पंचवार्षिकचेच केलेल्या कामांची तुम्हाला टोटल लिस्ट देत आहोत. कारण मागील पंचवार्षिकचे तुमचं पाठांतर झालेलं आम्ही काय काम केलं, परंतु या पंचवार्षिकमध्ये आपण काय काम केलं हे इथपर्यंत तुमच्यापर्यंत येण्याचं आम्ही काम करतो. आणि आमच्यामध्ये जे उमेदवार आम्ही उभे करतो ते उमेदवार अतिप्रामाणिक असतात. ते उमेदवार कुठंही भ्रष्टाचाराला हात घालण्याचं त्यांचं कुठलंही कधी ध्येय नसतं. असेच उमेदवार आपण तुमच्या समोर घेऊन येत आहोत आणि तेच उमेदवार फक्त गावाला विकास करतील एवढंच मला वाटतं. आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या ग्रामविकास मंडळाला, आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या ग्रामविकास मंडळाला तुम्हाला सहकार्य करून ताकदीनिशी राहिलेले 9चे 9 उमेदवार, कारण त्यांनी 11मधून 2 जे अर्ज उडवले गेले माझे त्याच्यामधून त्यांचे 2 सीटं बिनविरोध त्यांनी षडयंत्र करून काढले गेलेले आहेत. पण बाकीचे राहिलेले 9 उमेदवार ज्यावेळेस तुम्ही निवडून देणार आहात त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा तुमचाच विजय आहे, भास्कर पणशेचा नाही. म्हणून तो विजय साजरा करण्यासाठी तुम्हाला मतदान करताना विचार करून ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांना मतदान करायचं आहे. त्याकरता आपल्या ग्रामविकास मंडळाचे 3 चिन्ह आहेत. रोड रोलर आहे, बस आहे, ST बस आहे आणि रिक्षा आहे. याच्या पुढील बटन दाबून ग्रामविकास मंडळाचा विजयी करायचं आणि हे विजयी करून कारण पुढील जो विकास आहे त्या विकासाला तुमचाच हातभार असेल आणि हे फक्त तुमच्याच आशीर्वादाने चालेल. आणि हे षडयंत्र करताना त्यांनी 10 वर्षे गाव मागं नेलं एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगेल. आणि 10 वर्षे मागे नेलेलं गाव आपल्याला समोर परत कसं पुढे भरभराटीला आणता येईल आणि किती जोमाने पुढे आणायचं हे फक्त तुमच्या मतदार बंधू भगिनीच्या हातामध्ये आहे. म्हणून तुम्ही ग्रामविकास मंडळाला 3ही चिन्हांना बटन दाबून उपकृत करावं हीच माझी विनंती. आणि या ठिकाणी मी थांबतो आणि सहकार्य करालच याची अपेक्षा धरून या ठिकाणी रजा घेतो.